हॅलो एव्हरीवन. आज महाशिवरात्री आहे आणि आम्ही आलो आहोत वाघोलीच्या वाघेश्वर मंदिरात. आता आम्ही नुकतंच मंदिरात एंट्री केली आहे आणि इकडचं वातावरण एकदम भक्तिमय झालं आहे. खूप छान वाटतं आहे. भोलेनाथाचं दर्शन घ्यायला लोकांनी छान गर्दी केली आहे. मंदिर खूप स्वच्छ आहे आणि आत गेल्यावर एकदम शांत आणि पॉझिटिव्ह फील येतो. महाशिवरात्री असल्यामुळे सगळीकडे एक वेगळीच एनर्जी आहे. शिवलिंगाचं दर्शन येथे खूप सुंदर आहे. लोक अगदी मनापासून प्रार्थना करतात. काही जण डोळे बंद करून बसलेत, काही अभिषेक करतात आणि सगळीकडेच भक्तिमय वातावरण आहे. आणि मंदिरची सजावट पण खूप सुंदर केलेली आहे. आणि हो, ह्या मंदिराचं एक खास वैशिष्ट्य आहे. ह्या मंदिराच्या मागे एक तलाव आहे जिथे बोटिंगची पण सोय आहे. म्हणजेच दर्शन झाल्यावर तुम्ही थोडा टाईम तिथे एन्जॉय करू शकता. फॅमिली, फ्रेंड्स सगळ्यांसोबत यायला एकदम परफेक्ट जागा आहे. लोकांचा असा विश्वास आहे की इथं सगळे इच्छा पूर्ण होतात. तर मंदिराच्या नंतर आम्ही आलो आहोत रामदरा मंदिरात. आणि रामदरा मंदिर हे लोणी काळभोर जवळ आहे. आणि तुम्ही बघू शकता की इथले जे स्थानिक शेतकरी आहेत ते मंदिराच्या एंट्रन्सलाच इथे त्यांचा भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. आम्ही जरा यायला लेट झालो. इथे पोचलो तेव्हा 4:15 वाजले होते. त्यामुळे एक टिप देते तुम्हाला. तुम्ही जेव्हा येणार असाल तर नक्की लवकर या, कारण मंदिर साधारणतः 5 वाजता बंद होतं. पण लेट असूनसुद्धा जागा इतकी सुंदर आहे ना. इकडे मोठा तलाव आहे, छोटे छोटे पूल आहेत, सगळीकडे हिरवळ आहे. फोटो काढायला तर एकदम बेस्ट. राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्त्या खूप छान आहेत. वातावरण खूप शांत आहे. शहराच्या गोंधळापासून दूर असा फील येतो. हे ठिकाण एक संतांनी, धुडीबाबांनी खूप वर्षापूर्वी विकसित केलं आहे आणि आता ते खूप मोठं धार्मिक आणि पर्यटन स्थळ बनलं आहे. खरंच सांगते, इथे बसून निवांत वेळ घालवावा असा वाटतो. मन एकदम फ्रेश होतं. तर तुम्ही पुण्याजवळ असाल तर रामदरा मंदिर नक्की प्लॅन करा आणि लवकर या. तर आज आपण वाघोलीच्या वाघेश्वर मंदिराचं आणि लोणी काळभोरच्या रामदरा मंदिराचं सुंदर दर्शन घेतलं. वाघेश्वरात भक्ती, शांतता आणि महादेवाची पॉझिटिव्ह एनर्जी अनुभवायला मिळाली. तर रामदऱ्यात निसर्ग, तलाव आणि प्रसन्न वातावरण मनाला खूप भावलं. दोन्ही ठिकाणी येऊन खरंच मन हलकं झालं आणि दिवस खूप छान गेला. तुम्ही पण जर पुण्याजवळ असाल तर ही दोन्ही ठिकाणं नक्की भेट द्या. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हर हर महादेव.